नमस्कार, मी अशोक मुरुमकर. काय सांगता न्यूज पोर्टलमध्ये आपलं स्वागत. करमाळा नगरपालिकेसाठी 21 तारखेला रविवारी मतमोजणी होणार आहे. 2 तारखेला मतदान झालं आणि निकालाची सर्वांना उत्सुकता लागलेली आहे. गटातील सर्व कार्यकर्ते, पक्षाचे कार्यकर्ते सध्या आकडेमोडीत व्यस्त आहेत. कुणाला किती मतं मिळतील, कोण किती जागांनी विजयी होणार, कुणाचा नगराध्यक्ष होणार, यामध्ये सध्या सर्व पक्षाचे कार्यकर्ते व्यस्त आहेत. आणि त्यातच जे सर्वांनी जे दावे केलेले आहेत त्यामध्ये नगराध्यक्ष हा आमचाच होणार असा प्रत्येकाचा वेगवेगळा दावा आहे. आणि यामध्ये कुणाच्या जागा किती येतील याचा देखील एक अंदाज आहे आणि प्रत्येकाचे वेगवेगळे दावे आहेत. मी गेल्या व्हिडिओमध्ये पाहिलं, आमच्या सर्वेनुसार जे काही जागा आहेत त्या कुणाच्या किती जागा येऊ शकतात, आम्ही वेगवेगळ्या व्यक्तींकडून 3 सर्वे करून घेतले होते. त्याची आकडेवारी मी गेल्या व्हिडिओमध्ये पब्लिश केलेली आहे. आणि आत्ताचा जो व्हिडिओ आहे ती म्हणजे करमाळा नगरपालिकेची निवडणूक प्रमुख 3 पक्षांमध्ये किंवा 3 तिरंगी लढत झालेली होती. यामध्ये शिवसेनेच्या जे उमेदवार होत्या, माजी आमदार जयवंतरावजी जगताप यांच्या पत्नी नंदिनी देवी जगताप या निवडणूक रिंगणात होत्या नगराध्यक्षपदासाठी. 21 जागांसाठी ही निवडणूक झाली होती. यामध्ये 20 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष या पदासाठी ही निवडणूक होती. यामध्ये जगताप गटाने नगराध्यक्ष पदासह 11 ते 13 जागा विजयी होतील असा त्यांचा दावा आहे. 11 ते 13 नगरसेवक त्यांचे होतील असा एक अंदाज आहे. त्याशिवाय सावंत गटाकडून अर्थात करमाळा शहर विकास आघाडी देखील या निवडणूक रिंगणात होती. त्यांच्या मोहिनी सावंत या उमेदवार निवडणूक रिंगणात होत्या आणि त्यांचा जो दावा आहे त्यामध्ये सावंत गटाकडून 14 ते 15 नगरसेवक विजयी होतील असा दावा आहे आणि त्यामध्ये नगराध्यक्षपद हे देखील त्यांचं असणार आहे. यामध्ये ही जी निवडणूक झाली होती ती सर्वात महत्त्वाचं म्हणजे सावंत गट शेवटी अर्थकारणात कमी पडेल अशी एक चर्चा होती. निवडणूक जाहीर झाल्यापासून हा गट सक्रियपणे राजकारणात उतरलेला होता आणि त्यांचं वातावरण निर्मिती झालेली होती. मात्र शेवटच्या क्षणी त्यांनी देखील खूप मोठ्या प्रमाणात अर्थकारण केलेलं आहे, अर्थात लक्ष्मी दर्शन त्यांनी केलेलं आहे आणि त्यांचा देखील विजयाचा दावा असून 14 ते 15 नगरसेवक येतील असा त्यांचा दावा आहे. याशिवाय भाजपचे देखील उमेदवार येथे निवडणूक रिंगणात होते. ते म्हणजे कन्हैयालाल देवी यांच्या पत्नी सुनीता देवी या निवडणूक रिंगणात होत्या आणि भाजपचा जो दावा आहे तो नगराध्यक्ष पद आणि 10 ते 12 त्यांच्या जागा येतील असा त्यांचा दावा आहे. या निवडणुकीत शेवटच्या क्षणी खूप वातावरण बदललेलं होतं, कारण भाजपकडं बागल असेल किंवा चिवटे, गणेश चिवटे हे भाजपच्या पाठीमागे होते. मात्र त्यांच्यामध्ये जो कम्युनिकेशन गॅप होता तो वारंवार दिसत होता. मात्र सायलेंट वोटर हा भाजप बरोबर असल्याची चर्चा होती आणि लक्ष्मी दर्शनामुळे हे वातावरण बदलेल अशी चर्चा मतदानानंतर झाली होती. त्याचा किती परिणाम होणार हे पाहावं लागणार आहे. मात्र सध्याच्या स्थितीमध्ये शिवसेना, सावंत आणि BJP या तिघांनीही आपापले वेगवेगळे दावे जाहीर केलेले आहेत आणि किती जागा येऊ शकतात असा त्यांचे वेगवेगळे अंदाज आहेत ते आपण पाहिलं. पुन्हा एकदा शेवटच्या ह्याच्यात मी सांगतोय की शिवसेनेचा नगराध्यक्ष आणि 11 ते 13 जागांवरती दावा आहे. सावंत गटाचा नगराध्यक्ष पद आणि 14 ते 15 जागांचा दावा आहे. तर BJPचा नगराध्यक्ष पद आणि 10 ते 12 जागांचा दावा आहे. येणाऱ्या काळात म्हणजे रविवारी आपल्याला दुपारपर्यंत हे चित्र स्पष्ट होणार आहे. कोण बाजी मारणार, कोण किती मतांनी विजय होणार, आपल्याला तोपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.